नमस्कार, ARK@foodies टू यूज ऑन टाइम यात आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पराठे। तर चला करूया सुरुवात। इथे मी 2 ग्लास गव्हाचे पीठ घेतलेले आहेत आणि त्यातच मी 3 चम्मच बेसन पीठ घालत आहे। त्यातच मी 8-10 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि जिरं घालून जाडसर अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। ते त्यामध्ये 2 चम्मच मी टाकून घेणार आहे। तस 1 चम्मच ओवा मी घालून घेणार आहे, पण तो थोडासा आपल्याला चोळून टाकायचं जेणेकरून त्याचा वास व्यवस्थित येईल आपल्या पराठ्यांना। त्यातच आपल्याला पांढरे तीळ 2 चम्मच घालून घ्यायचे आहेत। आता नंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद पावडर घालून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला। आता मी इथे 1.5 चम्मच मीठ घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे मीठ घालू शकता। आणि इथे मी 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण घातलेली आहे। तसेच मेथी जी मी स्वच्छ धुवून यामध्ये घातलेली आहे। ती मी चिरलेली नाही आहे, कारण की चिरल्याने जास्त कडवटपणा येतो, म्हणून मी इथे चिरून घातलेली नाही आहे। तुम्हाला जर चिरून घालायची असेल तर तुम्ही घालू शकता। तसेच यामध्ये मी 2 चम्मच तांदळाचं पीठ घातलेले आहे आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता। आता व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर त्याला आपण चपातीचं पीठ मळतो, बिलकुल तसंच पीठ मळायचं आहे आणि 2 मिनिटांसाठी त्याला बाजूला ठेवायचं आहे। असं आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर आता आपण पराठ्याला सुरुवात करूया। व्यवस्थित आपला पराठा लाटून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित गोल आपला पराठा झालेला आहे आणि आता आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। तर चला बघूया। आता व्यवस्थित आपल्याला या पराठ्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि छान एक साईडनी झालं की दुसऱ्या साईडनी त्याला पलटल्याच्या नंतर त्यामध्ये व्यवस्थित तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। आणि हो, आपला हा पराठा झाला तयार, मेथीचा पराठा। तर अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। फेसबुकवर असेल तर फॉलो करा। आणि आता या माझ्यासोबत मेथीचे पराठा आणि मस्त लोणचं खायला। चला, असेच माझे व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।